नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर 24/7 आणि आज आहे पिकनिकचा दिवस तिसरा. आता चाललोय आम्ही स्वामी समर्थांचा अभिषेक करण्यासाठी मंदिरात. बाकीचे आवरत आहेत, सगळ्यांचं झालंय ते चाललोय आम्ही आणि अभिषेक करू आणि त्यानंतर बघू परत मग ब्रेकफास्ट वगैरे करून रूमवर यायचंय. कसं तोंडावर तर अंधार येत असेल, मागून चाललाय ते. तर चला जाऊया आणि बघू किती वेळ लागतो अभिषेकाला, काय प्रोसिजर आहे, कसं आहे. चला भेटूया. तर अभिषेक करायला गेलो होतो, पण अभिषेक आमचा काही झाला नाही कारण टाइम टेबल आता थोडासा चेंज झालाय. सकाळी 7 वाजता गेले तरच कंबाईन एकत्रितरित्या अभिषेक होतो. तेवढ्या वेळासाठी मंदिर बंद करतात आणि नंतर परत दर्शन जे आहे नॉर्मल चालू होतं. तर नॉर्मलच आपण दर्शन वगैरे घेऊन ब्रेकफास्ट करून आलो आता रूमवर, परत तयारी करायला, जेणेकरून आपल्याला पुढे आता गाणगापूरला जाता येईल. तर चला जाऊ आणि एंट्रन्सचा भाग दाखवतो असा काय आहे. इकडे एक पालखी आहे, इथे एक स्टॅच्यू आहे, इथे आतमध्ये पण एक स्टॅच्यू आहे. हा इथे एक आहे आणि तिथे आतमध्ये एक आहे. हे आहे शिवाजी महाराजांचं स्मारक आणि हा एक इथे मूर्ती आहे. हा मेन एंट्रन्स आहे अन्नछत्राचा आणि ती संपूर्ण जी आहे ती आहे रांग, म्हणजे मंदिरात जायचा रस्ता. तर चला आपण जाऊया आता अन्नछत्रात आणि तयारी करूया गाणगापूरला जायची. भेटू मग निघताना. चल बाय. तर नमस्कार मित्रांनो, आता वाजले आहेत अराउंड 10:30, 11 वाजत आले आहेत. तर आम्ही चाललो आहोत गाणगापूरला. इकडे सकाळी अभिषेक कसं काय झालं ते तर मी तुम्हाला सांगितलंच. त्यानंतर रूमवर येऊन आम्ही ब्रेकफास्ट करून रूमवर आलो आणि थोडासा रेस्ट केला, कारण बाकी ज्यांचं पण दर्शन वगैरे व्हायचं होतं, बाकी ज्यांचं पण ब्रेकफास्ट व्हायचा होता. तर आता चाललो आहे आम्ही गाणगापूरला आणि इथून मॅपवर दाखवतोय साधारण 2 तासाचा रस्ता आहे. तो प्रयत्न असेल की नॉनस्टॉपच जायचा, कारण ब्रेकफास्ट वगैरे सगळ्या गोष्टी झाल्याच आहे. उगाच ते आता परत काही खाण्यामध्ये टाइमपास नाही करायचा आहे मला. आणि मग बघूया तिकडे कसं दर्शनाची व्यवस्था आहे, कसं आहे मंदिर, पार्किंग किंवा काय लाईन लागते की काय. कारण मंडे असल्यामुळे इथे तर अक्कलकोटमध्ये आता एवढी गर्दी नाही आहे किंवा काहीच नव्हती. सकाळी पण अगदी हार्डली 2-3 मिनिटात दर्शन झालं आमचं. तर चला बघूया. उन्हाळा आहे बऱ्यापैकी, ठीक आहे, पण आता तो असणारच बट ऑब्वियस. चला भेटूया आता परत रस्त्यामध्ये. बाय.
तर गाणगापूरला चालताना आता आम्ही पोहोचलो आहोत महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवर. ही जी बाजू आहे ही आहे महाराष्ट्र, बोर्डच्या पलीकडे जी आहे ती कर्नाटक आहे. आणि आपण थांबले बॉर्डरवर. वरती लिहिलं पण आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहोत. आणि मे महिन्यानंतर आज बऱ्याच दिवसांनी परत एकदा महाराष्ट्र बॉर्डर आपण क्रॉस करतो. तर चला भेटूया परत आता गाणगापूरला, कारण रस्ता खराब आहे त्यामुळे जास्त स्पीडने तर जाता येत नाहीये. चला बाय. तर आलो आपण आता गाणगापूरमध्ये. हे आहे गाणगापूरचं पार्किंग लॉट. त्या साईडला पूर्ण गाड्यांची व्यवस्था उभी करायची. आणि इथून हे जे ऑरेंज कलरचं गेट आहे ते आहे मंदिराचं प्रवेशद्वार. अरे एंट्री आहे मंदिराकडे जाणारा रस्ता. इथून मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया. आणि प्रवास तसा थोडासा त्रासदायक होता कारण महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत रस्ते खराब होते, पण कर्नाटकची हद्द सुरू झाल्यावर रस्ते चांगले झालेत. मंदिराच्या आजूबाजूला बरेच फेरीवाले, कचरा कुंड्या आहे, कचरा वगैरे आहे. तर चला जाऊया दर्शन घ्यायला आणि बघूया काय पार्किंग इथे पण होऊ शकते. बट आपण तिथेच पार्किंग करून आलो. आणि ते मोस्टली लोकल गाड्या आहेत किंवा टॅक्सीवाले आहेत जे ड्रायव्हर बसले आतमध्ये, असेच आहे. चला जाऊया मंदिरात आता, बघू. मुख्य मंदिरात आम्ही प्रवेश करत आहोत आणि हे आहे प्रवेशद्वार. सध्या तरी कॅमेरा अलाउड नाही वगैरे असं काय आहे, दिसत नाहीये. चला बघूया. मंदिर बंद आहे का काय माहित आहे. चला दर्शनाचं कुठून काय रांग आहे चला बघूया आणि मग जाऊया पुढे. मंदिरात प्रवेश केलाय आम्ही, रांगेत उभा आहोत. बघूयात, जास्त तर रांग दिसत नाहीये इथे आता. चला आणि इथे सगळ्या रांग लावायची जागा आहे. तुम्ही जेव्हा गर्दी असेल तेव्हा रांगेत उभा राहायची जागा आहे. चला पुढे जाऊ दर्शनाला आणि मग बघूया. तर दर्शन घेऊन झालंय आमचं मंदिरातलं. असं काही मंदिर परिसर आहे आतमध्ये. प्रसाद पण मिळतोय खिचडीचा, गोदरेची फेवरेट खिचडी. इथे आम्ही म्हणजे असं फेमस आहे, इथे म्हणतात की या मंदिरात भूत काढले जातात आणि आम्ही एक बघितलं पण थोडस. तर आता इथून जायचंय संगमावर, जिकडे मेन प्रमुख मुख्य स्थान जिथे आहे. हे तर दत्ताचं मंदिर आहे, इथलं दत्त निर्गण मठ आहे. तर तिकडे जाऊया आणि तिकडे एकदा दर्शन घेऊन बघूया. लोहे को लोहा काटता वैसा गर्मी को गर्मी काटता है. गरम प्यायचं म्हणजे गरम नाही होत. झोप मारतो ना, 1 2 3 जण पित आहेत. फालतू जोक नाहीये. असं हा माझा मामा खालची झोप मारतो. मला नाही ते बघायचं. मग पुढे तिकडे इकडे थांबलो होतो आम्ही आमचा मिक्सर लावायला आणि जेवायला. घे ना. आणि चहा वगैरे पिऊन निघू पुढच्या प्रवासाला. तर मंदिरातनं दर्शन घेऊन आम्ही आलो आता इथे परत पार्किंग मध्ये गाडीमध्ये. आणि आता इथून निघणार आहोत संगमावर जायला. आणि बघूया तिकडे कसं आहे. मेन दर्शन तिकडे घेतलं जातं असं बोलतात. हे तर म्हणजे मंदिर आहे. तर चला जाऊया आता तिकडे आणि बघूया तिकडे काय आहे कसं आहे. नदीचा संगम आहे तर
पाणी आहे किती आहे आणि काय. चला बाय. तर मंदिरातून निघून आम्ही आलोय संगम या ठिकाणी. दोन नद्यांचा इथे संगम आहे आणि मंदिर आहे. तर जाऊया पहिले नदीत, पाय वगैरे धुऊ थोडंसं किंवा नदीत भिजूया, पण बघू काय करता येईल. ऊन तर भयानक आहे. तर बघा काय काय करता येते, कारण इथून परत आपल्याला अक्कलकोटला देखील जायचं आणि तिथून पुढे पंढरपूर. जर इथून पंढरपूर काउंट केलं तर अप्रॉक्स 4 तास दाखवत आहे, म्हणजे अराऊंड 240-200 समथिंग किलोमीटर आहे. तर चला बघूया कसं आहे, किती भिजता येतं, काय भिजता येते किंवा काय करता येते. चला बाय. पार्किंग लॉट आहे इकडचं, तिथे गाडी लावली आपली समोर. बरंच मोकळं आहे. जरी काही असे कार्यक्रम असतील सणासुदीचं, जेव्हा इथे गर्दी होत असेल तेव्हा बरीच जागा आहे पार्किंगला. आणि हा रस्ता आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बऱ्याच गोष्टी आहेत आणि बरेच हॉटेल आहेत आणि प्रसाद घ्यायला. चला जाऊया, बघू रस्ता कुठे आहे संगमावर जायला आणि मग भेटूया. या दुकानांच्या लाईनीतून पुढे आल्यावर असं काय हे जागा आहे. हे आहे मंदिर इथलं आणि हा आहे रस्ता खाली नदीवर जायला. तर चला जाऊया. भोजिरी खूप एक्साइटेड आहे, कदाचित पाण्यात उतरणार आहे. मी नाही excited, मी उतरणार नाही. आणि या पायऱ्यांनी उतरून आपण खाली नदीवर जाऊया. वाव, एकदम भारी नदी आहे. चला जाऊया खाली. हा आहे संगम. कॅमेऱ्यात तर दिसणार नाही, पण 2 नद्यांचं पाणी इथे दिसतं. या साईडला थोडीशी ब्राउनिश आहे, पुढे थोडं ग्रीन आहे. असा प्रवाह आहे आणि तिकडे संगम आहे, बघू शकतात. एक नदी या साईडला गेली आहे आणि एक नदी तिकडे गेली आहे. स्थानिक लोक इथे पोहत आहेत वगैरे, पण आत्ताच येऊन गेलेल्या पुरामुळे बराचसा कचरा बाहेर आलाय आणि पाण्याची खोली किती आहे काय ते पण आपल्याला अंदाज नाही. सो आपण रिस्क नाही घेत, आपण आलेलो तयारीनुसार की पोहायचं पण नाही घेतले. सो इथे असं बोटिंगने तुम्ही जाऊ शकतात त्या पॉईंटला जिथे ॲक्च्युअल 2 नद्या मिळत आहेत आणि तिथे जाऊन पूजा करू शकतात किंवा हा घाट आहे ते जाऊन पूजा करू शकतात. सध्या तर बराच कचरा पडलाय, पुरामुळे सगळं बाहेर आलंय. लोकांनी वाहिलेले नारळ वगैरे सगळे किनाऱ्याकडे आलेले आहेत, बघू शकता. तो श्रद्धेचा भाग आहे तो वेगळा, बट स्वच्छता नाहीये. आणि काय नाही, वरती एक मंदिर आहे, तिथे जाऊन पाय पडू आणि मग निघूया पुढे. चला, फोटो अपलोड करेलच आम्ही पूजा केलेल्याचे आणि मंदिराचे काही फोटो काढूया. चला जाऊया आता वरती. नदीच्या घाटावरून आपण आलो वरती नारायण हॉल औदुंबर वृक्ष इथे. इथून आतमध्ये जाऊन पाय पडायचे आणि हा जो घाट आहे जिथे आम्ही आता गेलेलो आणि तिकडे पुढे गेलेलो थोडंसं. चला जाऊन औदुंबर झाडाच्या पाया पडूया मग निघूया. आलो आम्ही दर्शनासाठी औदुंबर वृक्षाच्या. हे गणपती बाप्पा आहे. देव दत्त. 5 रुपये नाही. तर असं हे औदुंबराचं झाड आहे, त्याच्याखाली गणपतीची मूर्ती आहे, अजून एक देवांची मूर्ती आहे. दर्शन घेऊन एक प्रदक्षिणा मारूया आणि त्या बाजूला संगमावरचं मेन दत्ताचं मंदिर सुद्धा आहे, असं लावलंय.
चला दर्शन घेऊन झाले, आता जाऊया बाहेर, बघूया काय आता आहे प्लॅन, भेटूया मग. ते होतं वटवृक्षाचं मंदिर, इथे दर्शन घेतलं. हा तो घाट आहे आणि इथे पण बघू शकताय 2 कलर आहे, इथे ब्राउनिश आहे, तिथे थोडासा ग्रीन टोन आहे. आणि हा सुद्धा घाट आहे दर्शन घ्यायला, पूजा करण्यासाठी. आणि या बाजूला दत्त मंदिर आहे, तर आपण तिकडेच चाललोय. चला जाऊया मंदिरात आणि दर्शन घेऊया. अशा प्रकारचं हे दत्त मंदिर आहे. चला जाऊया आतमध्ये, बघू फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाव आहे की नाही. कुठे बोर्ड तर लावलेले नाहीये. चला चालू ठेवूया कॅमेरा आणि जाऊया. परत एकदा बोला. संगमवरनं निघून आम्ही एका शॉर्टकटने मधल्या आलोय CNG वर. आता मेन रोड नॅशनल हायवे 150 आहे हा. तर नॅशनल हायवे 150 वर मी मगाशी म्हटलं तसं आहोत. आणि हा CNG पंप आहे कर्नाटक मधला, AGNP प्रथम. आता CNG भरतोय आम्ही, 86 रुपीज रेट आहे. ऑलमोस्ट 200 रुपीज, सॉरी 200चा प्रेशर आहे. चला CNG भरू आणि मग भेटूया. तर आराम 4.5 किलो CNG बसले आपलं आणि 321 रुपीज झाले होते. प्रेशर 200 पेक्षा थोडं कमी असल्यामुळे पूर्ण टँक भरला गेला नाही, थोडासा राहिला आहे, पण ठीक आहे. ऑलमोस्ट हाफ किंवा थोडासा हाफ पेक्षा थोडासा कमी असा टँक रिकामा झाला होता. तर चला जाऊया इथून आता डायरेक्ट अक्कलकोटला, तिकडनं चेकआउट करू आणि मग पुढे पंढरपूरला निघायचा प्लॅन आहे. तर आता डिस्टन्स दाखवतं आहे समथिंग, डिस्टन्स दाखवतं 44 किलोमीटरसाठी 1 तास 11 मिनटं, 5:45पर्यंत पोहोचू आम्ही. त्याच्यानंतर पुढे पंढरपूर अजून परत 2 तास आहे, म्हणजे ते पण 150-200 किलोमीटर असेल. बघू काय होतंय. चला बाय. नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलोय फायनली अक्कलकोटला. 6:30 वाजता आपण अक्कलकोटच्या अन्नछत्र मध्ये पोहोचलो होतो. बिल्डिंग 2 मध्ये जिथे आम्ही काल रूम घेतली होती, तिथे आम्ही थोडा वेळ फ्रेश झालो, आपला बॅग पॅक केल्या. काही 1-2 बॅगा दुपारीच सकाळीच ठेवल्या होत्या, काही छोट्या मोठ्या बॅग, आणि स्पंदनचं जेवण बनवायचं होतं, त्या गोष्टी बाकी होत्या. तर ते सगळं करून आता पूर्ण रूम रिकामी करून आम्ही सगळं सामान परत गाडीत लोड करतोय. आणि त्यानंतर इथेच अन्नछत्रमध्ये 8 वाजता जेवणाची सुरुवात होते, म्हणजे जेवायला महाप्रसादाची. सो ते घेऊन नंतर आम्ही निघणार आहोत पंढरपूरला. पोचायला अराऊंड 2 तासाचं डिस्टन्स आहे कंटिन्यू. तर आता इकडे जेवण 8लाच करणार, ते 8:30 पावणे 9 त्यात वाजतील. तर तिकडे पोचायला अराऊंड 11-11:30 होऊ शकतात. त्यानंतर तिथली रूम वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. तर चला जाऊया, पहिले तर इकडे जेऊया महाप्रसाद. कालच्या महाप्रसादाला चपाती, डाळ भात आणि बटाटा आणि गिलक्याची भाजी होती आणि गोड शिरा होता. आज काय आहे ते बघूया. सो जे काही असेल प्रसाद येतो, जे असेल ते गोड मानून घ्यायचं आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया. तो चला. बाकी रस्ता जसं मी म्हटलं होतं, महाराष्ट्र बॉर्डरपर्यंत खराब आहे, नंतर कर्नाटकची बॉर्डरचे एंट्री टू गाणगापूर चांगला आहे. आम्हाला येताना गुगल मॅपने थोडंसं शॉर्टकटने आणलं आतल्या रस्त्याने. सो रस्ता कच्चा होता, खराब होता, पण आम्ही लवकर हायवेला परत कनेक्ट झालो NH 150ला, जेव्हा आपण CNG भरलं तिकडे. आणि बाकी फॉग लाईट LED लावल्या मी याच प्रवासासाठी, रात्री नाईट ड्राईव्ह होईल म्हणून.
त्यासाठी आपल्याला 500 रुपयाचा फाईन लागला आहे, ज्याचा स्क्रीनशॉट मी देईल तुम्हाला. मोबाईलवर रितसर त्याचं म्हणजे काय तर म्हणतात मेसेज आलेला आहे. सो कर्नाटक बॉर्डरवर आपल्याला त्याच्यासाठी 500 रुपयाचा फाईन लागला आहे. आता रूल्स काय आहेत काय नाही माहीत नाही, म्हणजे माहीत नाही म्हणण्यापेक्षा कुठल्या प्रकारच्या LED ला बॅन आहे किंवा किती इंटेन्सिटी असली पाहिजे किंवा व्हाईट आहे का येल्लो आहे का काय काय कशाचं काय माहीत नाही. बस LED आहे म्हणून फाईन आहे असं सध्या आहे. तर तसा त्या नियमानुसार म्हणजे त्या कॅटेगरीनुसार की LED आहे तर फाईन आहे, या हिशोबाने 500 रुपये फाईन लागला आहे. तर चला ठीक आहे, काय झालं. आपण बॉर्डरवर असलेल्या पोलिसांशी किंवा इतर राज्यात जाऊन वाद नाही घालू शकत. आपल्याला पुढचा प्रवास करायचा होता. ठीक आहे, चला भेटूया नंतर जेवण वगैरे करून पंढरपूरला निघू तेव्हा. चलो बाय. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे NH65 वर आहोत. ॲक्च्युली हायवेला एका साईडला थांबलोय. संध्याकाळी रात्री समथिंग 9:15 वाजता आपण निघालेलो. थोडासा आवाज आहे इथे कारण हायवेला आहोत. 9:15 वाजता निघालो आपण अक्कलकोटवरून आणि आता पोहोचलो आहोत 1 तास आहे अजून पंढरपूरला जायला. तर थांबलोय चहा ब्रेकसाठी आम्ही हॉटेल संभाजी इकडे. असं आहे हॉटेल, तिथे थांबून स्पंदनचं जेवण देखील चाललंय आणि चहा पण चाललाय. चला बघूया. तो 1 तास लागतोय, 11:30 पर्यंतचा डिस्टन्स. 11:30 पर्यंत पोहोचू असं दाखवतोय. 11:30 पर्यंत पोहोचू असं दाखवतोय मॅपवर. सो लेट्स सी किती वाजतात. आता वाजले आहेत 10:30. अजून थोडंसं खाणं पिणं चालू आहे. 5-10 मिनिटं पण 10-15 मिनिटं जातील अजून, त्यानंतर निघूया. चला भेटूया आता आय थिंक डायरेक्ट पंढरपूरलाच, कारण मध्ये अंधार आहे आणि असं काही दाखवण्यासारखं नाही. सोलापूर क्रॉस केलंय आम्ही ऑलरेडी. चला बाय. नमस्कार मित्रांनो, तर आपण पोहोचलो आता पंढरपूरला आणि आता वाजले आहेत रात्रीचे 12:22. याच्यात तर उलटे दिसत असतील. सो 12:22 वाजलेत आणि आम्ही निघालो होतो 9:15ला. तर किती झाले? 10:30, 10:15, 11:15, 12:15, 3 तास लागले. मॅपवर 2 तास दाखवत होतं, तर लागले 3 तास. तर 1 तास पूर्ण एक्स्ट्रा लागला. थोडासा ब्रेक चहा आणि स्पंदनच्या जेवणाचा आणि थोडंसं सिटीमध्ये पंढरपूरमध्ये आल्यावर थोडासा स्पीड कमी झाला आणि ऑलरेडी आपण गाडी जी आहे 70 to 80 पर्यंत चालवत होतो, त्याच्या प्लस आपण गेलो नाही. सो मे बी जास्त स्पीड असतं तर कदाचित आलो पण असतो लवकर, किंवा थोडासा 1 तास एक्स्ट्रा तो कमी लागला. सो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे थोडंसं रेस्ट करून सकाळचा प्लान असेल की दर्शन कसं घ्यायचं, काय घ्यायचं, रजिस्ट्रेशन काही करावं लागतंय का, दर्शन पास वगैरे आहेत का. बिकॉज इथे असलेल्या गजानन महाराजांचं जे भक्त निवास आहे तिथे पण आम्ही इन्क्वायरी केली होती स्टेसाठी, पण ते फुल आहे. त्यामुळे बराचसा क्राऊड आहे ऑलरेडी. म्हणजे भक्त काय ते दर्शन घ्यायला लोक ऑलरेडी आहे तिकडे. असं नाही आहे की ऑड डे आहे तर रिकामं आहे किंवा दर्शन इझिली होईल जसं अक्कलकोटला झालं. तर आता प्रोसेसमध्ये आहे रजिस्ट्रेशनच्या आणि मग बघू, दर्शन घेऊ आणि मग इथून किती वाजता निघता येईल. आणि विचार असा चालू आहे की इथून पुण्यात वाया पुणा जेव्हा जाऊ तर लोणावळा करत पनवेलला पोहोचू आणि त्यानंतर कळंबोली वगैरे इथे ट्रॅफिक असेल जर आम्ही संध्याकाळी पीक आवरमध्ये जातो तर कळंबोली तो पूर्ण MIDC रोड जो शेळफाट्याला येतो आणि तिकडनं डोंबिवली आणि जे मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे रस्ते नॅरो झाले आहेत. सर त्याच्या व्यतिरिक्त दुसरा ऑप्शन हा आहे की इथून वाया शिर्डी परत समृद्धी हायवेला कनेक्ट करावा आणि डायरेक्ट आमण्यावरनं बायपासला येईल. सो तो एक ऑप्शन आहे, बट दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे किलोमीटर आणि टाईमचा पण. 136 किलोमीटर ऑलमोस्ट एक्स्ट्रा आहेत वाया शिर्डी जाण्याचे आणि टाईम पण जास्त आहे. सो प्रॅक्टिकल इथे टाईम मॅपवर कमी दिसतो पण तो ॲक्च्युली जास्त होऊ शकतो डिपेंडिंग ऑन ट्रॅफिक. बट इथे ऑलरेडी जास्ती टाईम दाखवतो आहे, तो अजून जास्त होईल आपल्या ब्रेकमुळे. सो बऱ्याच गोष्टी आहे, खूप कन्फ्युजिंग आहे. बघू काय ठरतंय. उद्या अपडेट देईल याची.
तर आजचा ब्लॉग इथेच संपवूया आणि आजचा दिवस संपवूया. ठीक आहे, भेटू आता उद्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये आणि बघू इथे मंदिरांमध्ये कसं काय सिस्टम आहे दर्शनाची आणि व्हिडिओग्राफी वगैरे फोटोग्राफीची. तर चला भेटूया उद्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी आपल्या सिरीजमधले व्हिडिओ येतातच आहे. आणि हा तुळजापूर साईडने किंवा अक्कलकोट साईडने जर तुम्ही येत असाल तर सोलापूर क्रॉस केल्यावर माहोळ समथिंग लागतं, तिथून तुम्हाला एक लेफ्ट घेतला तर तो टुवर्ड्स पंढरपूर येतो, जे 39 किलोमीटर आहे. तर रात्र असल्यामुळे अंधार असल्यामुळे मी काय ते शूट केलं नाही, बिकॉज विजिबल काय झालं नसतं. सो असा रस्ता आहे. ओव्हरऑल रस्ता हायवे आहे, डबल लेन, त्याच्यामुळे काही इश्यू नाही. प्लेन आहे, स्मूथ आहे. आय थिंक 1 का 2 टोल क्रॉस केले आम्ही. किती होते काय होते ते बघू चेक करून. सो चला भेटूया उद्या. बाय.